भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त त्यांना मी विनम्र अभिवादन करतो। त्याचबरोबर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी, सामाजिक क्रांतीचा अग्रदूत, पिलर, आधारस्तंभ म्हणून ज्यांना गौरवलं, तो उपेक्षित, वंचित, दलितांचे महापुरुष छत्रपती शाहू महाराज यांच्या आचार विचाराने मी विनम्र अभिवादन करतो। छत्रपती शिवाजीराजे, महात्मा फुले या पुरोगामी चळवळीतील सर्वच महापुरुषांना अभिवादन करून श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयानं आयोजित केलेल्या शाहू क्लब, IPC आणि इतिहास विभागानं आज या ठिकाणी आयोजित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांची ऋणानुबंध या विषयावरती जो आज एक मला विषय देऊन या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य शालिनी वंसर यांचे मी आभार मानतो। ज्यांनी मला आपल्यासोबत बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली ती माझे मित्र आणि आपल्या इतिहास विभागाचे विभाग प्रमुख शिकरे सर, डॉक्टर शिकरे सर, शिवाजीराव जाधव, IPCचे सर, या महाविद्यालयाचा सर्व स्टाफ, उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनी, या महाविद्यालयामध्ये बोलणारे खूप आहेत। आदरणीय प्राचार्य साहेब सामाजिक चळवळीतील आणि साहित्याच्या चळवळीतील मोठे शिलेदार आहेत। त्यांना खूप दिवसापासून मी त्यांना ऐकलेलं आहे। त्यांचे पुस्तकं, यांचाही थोडासा माझा त्यांचं वाचन मी केलेलं आहे। त्यामुळं इथं बोलणारी व्यक्ती असताना मला कशासाठी बोलवलं आहे माझ्यासमोरचा प्रश्न कदाचित शिकरे सरांना वाटला असावं की बाबासाहेब आंबेडकर आणि या विषयावरती माझी PhD आहे। विद्यार्थी दशेपासून फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये आज तागायत त्याची नाळ न तोडता मी काम करतो आहे। कदाचित हे त्याचं कारण असू शकेल, म्हणून कदाचित मला आजच्या या छोटेखानी व्याख्यानाला कदाचित सरांनी बोलवलं असावं असं मला वाटतं। जो माझ्या आदरणीय प्राचार्य साहेबांनी जो माझ्यासमोर विषय दिलेला आहे आणि विषयासाठी दिलेला जो टाइम बॉन्ड आहे, या चौकटीत राहूनच मी आपली काही मतं मांडेल। जो विषय आहे तो छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध काय आहे। सर, विषयाची मांडणी करताना मी पहिल्यांदा विषयाची मर्यादा, इतिहासाचा एक विद्यार्थी असल्यामुळं विषयाला काही मर्यादा आहेत, ती मर्यादा पहिल्यांदा मी सांगतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांचे संबंध फक्त 4 ते 4.5 वर्षाचे। 6 मे 1922 ला शाहू महाराजांचं निधन झालेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक कार्याची सुरुवात 1920 ला झाली आहे। 1920 ते 1922 हा 2-2.5 वर्षाचा काळ आणि शाहूराजांची खरी भेट बाबासाहेबांच्या 1918च्या दरम्यान झालेली आहे। म्हणजे 18ला जर आपण त्यांची भेट धरली, 18 पासून महाराजांची ओळख धरली, तर 1918 ते 1922चा 5वा महिना, मे महिन्यापर्यंत हे 4 ते 4.5 वर्षामध्ये शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर एवढी या 2 महापुरुषांची भेट आहे। या 4.5 वर्षामध्ये छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 5 वेळा भेटलेले, 5 भेटी झालेल्या आहेत। रीतसर कागदपत्रामध्ये नोंदी असणाऱ्या भेटी या 5 आहेत आणि 7-8 त्यांचे पत्रव्यवहार आहेत। एवढ्या मर्यादेत राहून शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर आपल्याला समजून घ्यायला। अर्थात तुम्ही म्हणा तुम्ही याच्या पुढे नाही का, तासनतास आपण शाहूराजांची विचारधारा, संविधानामध्ये अवतरलेली छत्रपती शाहूराजांची भूमिका आपल्याला विषयाच्या अंगाने मांडता येईल। पण जो विषय पर्टिक्युलर चौकटीतला जो विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहूराजे यांचा जो ऋणानुबंध आहे, जे संबंध आहे, त्यांच्या वैचारिक आणि जे सांस्कृतिक संबंध आहेत, या अनुषंगाने जेव्हा आपण मतं मांडतो तेव्हा मला या 4.5 वर्षाच्या अनुषंगानेच काही मतं आपल्यासमोर मांडावीशी वाटतात। सरळ विषयाला सुरुवात न करता एकूणच पहिली भेट कधी झाली असा मी विचार न करता मी तुम्हाला थोडीशी प्रस्तावना सांगेन। 1918 ला छत्रपती शाहूराजे आणि बाबासाहेब आंबेडकरांची भेट झालेली आहे। भेटीचे कारण पुढे काय झालं मी सांगणार आहे। प्रत्येक भेट, ज्या 5 भेटींचे मी तुम्हाला महत्त्व सांगेन, पण तत्पूर्वी 1918 ला बाबासाहेबांची आणि शाहूराजांची भेट होण्यापूर्वी बाबासाहेबांचं नेमकं काय चाललंय हे पाहणं आवश्यक आहे। खरं तर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक चळवळीतला उदय जो आहे तो 1920 मध्ये, पण 1917 ते 1920 बाबासाहेब आंबेडकरांची भेट
शाहूराजांच्या पर्यंत होईपर्यंत बाबासाहेबांच्या 2-3 वर्षामध्ये काय चाललेलं आहे, भारतीय समाजाच्या या चळवळीच्या क्षितिजावरती बाबासाहेब आहेत काय? खरं तर ते MA PhD जगातल्या मोठ्या पाश्चात्य विद्यापीठामध्ये शिकून आलेले आहेत. दरम्यान सर 1917 मध्ये मुंबईमध्ये 2 अशा महत्वाच्या दलितांच्या परिषदा झालेल्या आहेत. पण या दोन्ही परिषदामध्ये बाबासाहेब आंबेडकर कुठंच दिसत नाही. ॲडव्होकेट BC कांबळेंनी त्याचं वर्णन केलेलं आहे. मी मुद्दाम काही रेफरन्सेस, ओरिजिनल रेफरन्सेस वापरून मी तुम्हाला काही मतं सांगतो. कारण बाबासाहेबांच्या बरोबर BC कांबळेंनी काम केलेलं आहे. त्यांचं असं मत ठरलेलं आहे की या 2 परिषदामध्ये बाबासाहेब आंबेडकर, मुंबईमध्ये मोठ्या परिषदा दलितांच्या होत्या, तर बाबासाहेब आंबेडकर उच्च विद्या विभूषित होऊन सुद्धा त्यामध्ये कुठे दिसत नाही. त्याची 3 कारणं BC कांबळेंना वाटतात की मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. कदाचित पहिलं कारण ते म्हणतात की पुढारी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अजून नावारूपाला यायचे होते, हे त्याचं कारण असू शकतं. दुसरं एक कारण ते सांगतात की बाबासाहेब आंबेडकरांना ज्या 2 परिषदा दलितांच्या झाल्या त्याची भूमिका मांडली नसावी म्हणून त्या स्टेजवरती गेले नसावे. आणि तिसरं कारण, ज्या परिषदा ज्या लोकांनी भरवलेल्या होत्या त्या 2 परिषदा, त्या 2 परिषदाच्या नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना जाणीवपूर्वक डावललेलं असतं. या 3 कारणामुळे बाबासाहेब आंबेडकर 1917च्या मुंबईमध्ये झालेल्या परिषदेमध्ये कुठंच दिसत नाही. पण 1917 ते 1920 दरम्यानच्या काळामध्ये या 3 ते 4 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची 4 महत्वाची कामं आपल्याला दिसतात. या महत्वाच्या घटना बाबासाहेब आंबेडकरांनी दिसतात. त्यातली पहिलं महत्वाचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहूराजांची भेट. दुसरं महत्वाचं कारण 1920 मध्ये माणगाव इथं झालेली परिषद. तिसरं 1920 मध्येच माणगाव मुंबईमध्ये निघालेलं मूक नाईक नावाचं पाक्षिक. आणि चौथं, चांभार समाजातील क्रिकेटपटू पी बाळू, एक क्रिकेटपटू जुना होऊन गेला पी बाळू, हा चांभार समाजातील होता आणि त्याला मुंबईच्या म्युन्सिपाल्टीमध्ये जागा निर्माण करून देण्याचं बाबासाहेबांचे छोटंसं काम. हे 20 पर्यंत बाबासाहेबांनी छोटी मोठी एवढी कामं केलेली आहेत. हे बाबासाहेबांचं इथपर्यंत मी मुद्दाम तुम्हाला 20 पर्यंत छोटं कामं सांगितलं. इकडे महाराजांच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण ऋणानुबंध तपासून घेतो तेव्हा शाहूराजांचं काय चाललेलं आहे, जे प्रकरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अगदी गुळगुळीत सगळ्यांना पाठ झालेलं ते वेदोक्त प्रकरण आहे. शाहूराजांच्या एकूण जीवनाला कलाटणी देणारं जे वेदोक्त प्रकरण 1900 साली या कोल्हापूरमध्ये घडलेलं आहे. कार्तिक एकादशीच्या निमित्ताने जी मोठी यात्रा भरते त्या ठिकाणी त्यांचं राजकुटुंब जेव्हा त्या एका पंचगंगेच्या किनारी शाहूराजे आंघोळ करतायत आणि त्यांचा जो उपाध्याय जो आहे तो त्यांना पुराणातला मंत्र म्हणतो, वेदातला मंत्र न म्हणता पुराणातला मंत्र म्हणतो. आणि मग शाहूराजांच्या नजरामध्ये किंवा त्यांच्या लक्षामध्ये त्यांना जे आणून देण्याचं काम राजाराम शास्त्री भागवत नावाच्या शाहू महाराजांच्या मित्रांनी करून दिलेलं आहे. आणि मग शाहूराजांना लक्षात येतं की आपला जो उपाध्याय लिहिलेला आहे तो जर आपल्याला पुराणातला मंत्र म्हणत असेल, या इथला मी राजा असताना, छत्रपती असताना जर मला ही वागणूक मिळत असेल तर इथल्या उपेक्षित दलित, मागास, इथं असणाऱ्या सामान्यांची काय अवस्था असेल. आणि म्हणून त्या उपाध्यायाला महाराजांनी कामावरून काढून टाकलं. आणि दुसरा उपाध्याय जेव्हा दरबारामध्ये नेमला तेव्हा इथल्या ब्रह्मसभेनं, इथल्या ब्राह्मणांनी त्या उपाध्यायाला, नव्या घेतलेल्या उपाध्यायावरती बहिष्कार घातला. एवढंच झालं नाही तर ज्या छत्रपती शाहूराजांच्या प्रेरणेनं इथलं जी बहुजनांची चळवळ सुरू झालेली होती त्या सत्यशोधक जलशांच्या वरती सुद्धा इथल्या ब्राह्मण लोकांनी दगड मारण्याचं काम केलं. ही प्रचंड मोठी घटना कोल्हापूरमध्ये घडली. आणि त्यानंतर मग ही सत्यशोधकाची चळवळ मोठ्या प्रमाणात वाढत गेली. आणि जशी ब्राह्मणांनी ज्या पद्धतीनं उत्तरं दिलेली आहेत, ज्या पद्धतीनं क्रिया केली त्याला ऍक्शन रिॲक्शन म्हणून सुद्धा मग शाहूराजांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तशीच त्याच्या जेवणाच्या पंक्तीमध्ये सुद्धा मग त्या उधळण्याचं काम सुद्धा ते सत्यशोधकाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. हा एक मोठा इतिहास, एक सामाजिक द्वंद्व या ठिकाणी या कोल्हापूरमध्ये सुरू आहे. जेव्हा शाहूराजे शास्त्र जगद्गुरूची नेमणूक करतात तेही इथल्या लोकांना मान्य नाही. टिळक या प्रतिगाव्यांची बाजू घेतात आणि आमचे मिरजेचे प्रोफेसर विजापूरकर म्हणून होते त्यांनी टिळकांची बाजू घेतली. आणि एक मोठी लढाई शाहूराजांच्या विरोधामध्ये या कोल्हापूर संस्थानामध्ये आणि पुण्याच्या कोर्टामध्ये सुरू झाली. हा एक शाहूराजांच्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग उभा राहिला. हे होत असताना एका बाजूला बाबासाहेब आंबेडकर हळूहळू त्यांचा जो सामाजिक चळवळीतला जो त्यांचा उदय होतो आहे आणि छत्रपती शाहूराजांना मोठ्या प्रमाणात इथं जातीवाद्यांच्याकडून, वेगळ्या प्रतिगामी लोकांच्याकडून विरोध होताना दिसतो.
अशी एक वेगळी द्वंद्वात्मक स्थिती या दोन महापुरुषांच्या आयुष्यामध्ये घडते. आणि इथंच शाहूराजांच्या वृत्तपत्राच्या वाचनामध्ये बाबासाहेब आंबेडकर नावाची दलित महार समाजातील व्यक्ती अमेरिकेतून कोलंबियासारख्या विद्यापीठामधून PhD सारखं शिक्षण घेऊन विद्याविभूषित होऊन मुंबईमध्ये परत आल्याची बातमी जेव्हा कळते, तेव्हा मग शाहू महाराज जवळच असणाऱ्या दत्तोबा पवार यांना सांगतात की कोण तो महार समाजाचा बाबासाहेब आंबेडकर आहे, त्यांना शोधून काढा. आणि जेव्हा तो पत्ता शोध काढला जातो तेव्हा छत्रपती शाहू महाराज मुंबईच्या परळ कॉलनीमध्ये जिथं बाबासाहेब आंबेडकर राहतात त्या ठिकाणी गेलेले आहेत. इथं शाहू महाराज ही 1918ची घटना आहे. शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली भेट आहे. एकूण 5 भेटी झालेल्या आहेत, त्याची पहिली भेट आहे. आता या भेटीमध्ये जेव्हा शाहू महाराज त्या परळ कॉलनीमध्ये अत्यंत गलिच्छ असणाऱ्या वस्ती परळ कॉलनीमध्ये या करवीर छत्रपतीचा प्रचंड मोठा राजा तिथे येतो, तो बाबासाहेब आंबेडकर पुढे येतात आणि त्यांना म्हणतात की राजा आपण कधी येण्याचे इथे कष्ट घेतलं, मी तिकडे आलो असतो. तेव्हा शाहू महाराजांनी त्या ठिकाणी जे म्हटलेले विधान आहे ते म्हणतात की आम्ही तर परंपरेचे राजा आहोत. बाबासाहेब आंबेडकर आम्ही तर परंपरेचे राजा आहोत, तुम्ही तर ज्ञानाचे राजे आहात. एका राजानं एका विद्वत्तेचा केलेला हा प्रचंड मोठा गौरव आहे. हे उन्हाळोबंद इथून सुरुवात झालेली आहे. एका प्रेमळ अशा बांधणीला इथं सुरुवात झालेली आहे. छत्रपती शाहू महाराज डॉक्टर आंबेडकरांच्या वैचारिक विचाराची सूत जुळायला सुरुवात झालेली आहे. आणि तिथं त्यांचं जे बोलणं झालेलं आहे त्या बोलण्यानंतर शाहू राजांनी बाबासाहेब आंबेडकरांना कोल्हापूरमध्ये येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे. आणि कोल्हापूरमध्ये येण्याचं निमंत्रण देऊन त्याचा सत्काराचं नियोजन कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात केलं. आणि त्यानंतर डॉक्टर आंबेडकर कोल्हापूरमध्ये सत्काराच्या निमित्तानं आले. कोल्हापूरमध्ये जेव्हा मुंबईमधून डॉक्टर आंबेडकर पहिल्यांदा कोल्हापूरच्या नगरीमध्ये आले, ही छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची झाली दुसरी भेट आहे. इथं शाहू महाराजांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार केले, त्यांची मिरवणूक काढलेली आहे. एका दलित समाजातलं पोरग ज्याला शिक्षणाचे हक्क अधिकार इथल्या धर्मव्यवस्थेने इथल्या समाज व्यवस्थेने नाकारलेले आहेत, त्या समाजातील पोरग या जगातल्या उच्च विद्याविभूषित होणारे जे विद्यापीठ मोठे आहेत त्या विद्यापीठातून येऊन इथं परदेशी शिक्षण घेऊन एवढं मोठं शिक्षण घेतो, ही साधी सुधी गोष्ट नाही. हे ज्ञानाचं महत्व या राजाला कळालेलं होतं. म्हणून या कोल्हापूरच्या नगरीतून बाबासाहेबांचा मिरवणुकीद्वारे सन्मान आणि सत्कार करण्यात आला. ही बाबासाहेबांची झालेली दुसरी भेट आहे. हे असं करण्यापाठी शाहूराजांची भूमिका काय होती, शाहूराजांनी असं नेमकं का केलेलं आहे, तर आपल्याला एक दिसतं की शाहू महाराजांनी वेगवेगळ्या जातीमध्ये नेतृत्व निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. वेगवेगळ्या जातीमध्ये त्यांचे नेतृत्व निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. कारण शाहू राजांना प्रचंड कमी वयामध्ये समज आलेली होती की इथली जात व्यवस्था धर्म व्यवस्थेची जी भूमिका आहे ती त्यांच्या लक्षात लवकर आलेली होती. आणि इथल्या बहुजनांची नेमकी होणारी गळचेपी काय आहे, इथली ब्रह्मव्यवस्था, इथलं ब्राह्मण्य इथल्या सामान्य माणसाला जगू कसं देत नाही, किती अडचणी निर्माण करतं याची जाणीव शाहू राजांना एक राजा असताना सुद्धा झाली होती. म्हणून अशा जनसामान्यांच्या मध्ये निर्माण होणाऱ्या नेतृत्वाला हातभार लावण्याचं, टेकू देण्याचं आणि त्यांना आधार देऊन पुढे नेण्याचं काम शाहू राजांनी केले. त्यामध्ये डॉक्टर आंबेडकर एक आहे. खरं तर 2 भेटी झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये बाबासाहेब आंबेडकर आल्यानंतरच बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक कामाला सुरुवात झाली. 2 महापुरुषांच्या विचारातून माणगाव नावाची मोठी परिषद तयार झाली, जी सगळ्यांना माहिती आहे. तिचा मी ओझरता उल्लेख करेन. ही माणगाव परिषद, माणगावचे आप्पासाहेब पाटील हे जैन समाजाचे होते, यांनी ती जागा दिली. खरं तर हा एक वेगळाच इतिहास आहे. इतिहासाच्या प्राध्यापकांना मला माहित असेल, जेव्हा बाबासाहेबांच्या चळवळी झाल्या तेव्हा जागा देण्यापासून अडचणी झाल्या असतात. महाड सत्याग्रह जेव्हा मुस्लिम समाजाने जागा दिली, आपल्या डॉक्टर आंबेडकर मुस्लिम समाजामध्ये कदाचित हे आला असावा उल्लेख तुमचा, की तिथं बाबासाहेब आंबेडकरांना महाड सत्याग्रह करण्यासाठी जागा सुद्धा एका मुस्लिम समाजातल्या व्यक्तीने दिली. तेव्हा तो सत्याग्रह करण्याची भूमिका बाबासाहेबांनी माणगाव मध्ये सुद्धा
ही परिषद कुणी घ्यावी, दलितांनी घ्यावी, पण दलितांना तेवढं मान सन्मान अजिबातच स्थान नाहीये. अशा अवस्थेमध्ये एका जैन समाजाचा अप्पासाहेब पाटील नावाचे नेतृत्व पुढे येतं. ते शाहूराजांच्या या कृपेमुळेच ते पुढे येतं आणि ती परिषद मानगाव नावाची परिषद कागल संस्थानातली 20 आणि 21 मार्च 1920 रोजी परिषद पूर्ण होते. या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शाहू महाराज आहेत. आता इथं नेहमीच आपल्याला एक गोष्ट सांगितली जाते की ही सर्वांना सर्वव्यापी झालेली आहे, गुळगुळीत एखादं विधान आहे की इथं माणगावच्या परिषदेमध्ये एकच वाक्य आपल्याला सांगितलं जातं जे सगळ्यांना माहिती आहे की माणगाव परिषदेमध्ये शाहू महाराज असे म्हणाले की दलितांना उद्देशून म्हणाले, त्या सभेमध्ये म्हणाले की आज तुमचा नेता तुम्ही शोधून काढला आणि तुमचा नेता आज तुम्हाला डॉक्टर आंबेडकर नावाच्या रूपाने तुम्हाला तुमचा नेता मिळाला. हे एकच वाक्य आम्हाला माहिती आहे, पण त्याच्या आधी जी 2 विधान शाहूराजांनी जी सांगितली आहेत ती कदाचित आपल्याला विसर पडलेली आहे, पण ती फार महत्वाची आहे आणि ते सांगणं सुद्धा माझ्या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. सगळ्यात पहिल्यांदा शाहूराजांनी मानगावच्या सभेमध्ये पहिलं वाक्य सांगितलं की आजपासून मी महाराजांची हजेरी बंद करतो. महाराजांची हजेरी म्हणजे काय होती? कारण नसताना महाराजांना पोलीस स्टेशनवरती जाऊन हजेरी द्यावी लागायची. प्रचंड त्रास होता. हा त्रास कमी व्हावा म्हणून आजपासून मी महार लोकांची हजेरी बंद करत आहे असा आदेश शाहूराजांनी त्यावेळी काढला. ही पहिली घटना माणगावच्या परिषदेमध्ये शाहूराजांनी सांगितली. आणि दुसरी महत्वाची सांगितली, महार लोकांची गुलामगिरी ज्यामध्ये अडकलेली ती महारकी, आजपासून या महारकीची गुलामगिरी करणारी जी तुमची कामं आहेत ती आजपासून आपण सर्वांनी सोडावी अशी विनंती व सूचना शाहू महाराजांनी केली. ज्या महारकीमुळं त्या महारकीचं रूपांतर पुढे रयताव्यात झाले, पण पाटीलकी मात्र शाहूराजांनी नंतर थोडक्यात बदलली नाहीये. पाटीलकी नंतर पण अटेळे पण पाटीलकी राहिलेली, पण महारकी ही तुमच्या जातीला काळीमा लावणारी घटना आहे. महारकीच्या नावाखाली आणि तुमच्या बलुती व्यवस्थेच्या मध्ये तुम्हाला महार लोकांना कुणी येतो तुम्हाला लाकडं फोडायला लावतो, मेलेली जनावर ओढायला लावतो. ही गुलामगिरीची कामं तुम्ही जे करत आहात ही सोडली पाहिजेत यासाठी कळकळीची विनंती मानगावच्या परिषदेमधून शाहूराजांनी केली. आणि तिसरी घटना शाहूराजांनी सांगितली की आज तुम्ही तुमचा नेता निवडलेला आहात. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांची आजपासूनचे पुढारी असतील. खरं तर हे तुमचेच पुढे नाही तर एक दिवस या देशाचे पुढारी होतील असं भाकीत 1920 ला शाहूराजांनी केलं. हे करताना त्यांना इतिहास माहिती आहे, त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. ती उदाहरणं पण तुम्हाला कदाचित माहित असतील, पण विद्यार्थ्यांना माहिती आहे म्हणून मी सांगतो. शाहूराजांनी असं म्हटलेलं आहे की त्या जातीतलाच पुढारी, त्या लोकांचा पुढारी त्या जातीतलाच व्हावा. हे फुले पण सांगतात बरं का. फुले पण तसंच म्हणतात की बहुजनांच्या शाळा काढताना ज्या बहुजनांची मुलं ज्या शाळेमध्ये त्याच बहुजन मुलांच्या त्या जातीचा शिक्षक असावा. सुतारांची मुलं असतील तर सुतारांचा शिक्षक असावा, म्हणजे तो आपल्या जातीचा हितेच्छुक ठरेल, त्या जातीच्या मुलांना जास्त चांगलं शिकवेल. 1920 ला जेव्हा या परिषदेमध्ये शाहू महाराज सांगतात की ज्या जातीतला पुढारी होतो तो त्या जातीचं भलं करतो, म्हणून ते म्हणतात पक्षाचा पुढारी कधी प्राणी होत नाही. उदाहरण मानवामध्ये दिले, पक्ष्यांचा पुढारी कधी 4 पायाचा प्राणी होत नाही किंवा 4 पायाच्या प्राण्यांचा पुढारी कधी पक्षी झालेला दिसत नाही. पण धनगर जेव्हा बकऱ्यांचा नेता मेंढपाळ किंवा धनगर होतो तेव्हा त्याचं दूध काढतो, शेवटी त्याला खटका कडा येतो. कारण विजातीय जेव्हा एखादा नेता आपण निवडतो तेव्हा त्याचा शेवट अंत त्याचा पार होतो. म्हणून त्याच जातीतला नेता असावा ही भूमिका शाहू महाराजांनी घेतली. म्हणून ते म्हणतात की महार जातीतल्या इथल्या सवंग सगळ्या इथल्या संपूर्ण जातीच्या विकासासाठी महार जातीतलाच पुढारी असला पाहिजे आणि तो आज तुम्ही शोधून काढलेला आहे. एक दिवस हा संपूर्ण देशाचा नेता झाल्याशिवाय राहणार नाही. हे भाकीत शाहूराजांनी 1920 ला सगळ्यांना सांगितले. म्हणजे पहिली भेट मुंबईमधली, दुसरी भेट कोल्हापूरची मिरवणुकीमधली आणि तिसरी भेट माणगाव परिषदेनिमित्ताने शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या 3 भेटी झालेल्या आहेत. चौथी भेट लगेच झाली. 30 आणि 31 मेला नागपूरला परिषद घ्यायची ठरली. अखिल भारतीय भोजपुरी वर्गाची परिषद माणगावला झाली की दक्षिण भागातली परिषद झाली होती, फक्त महाराष्ट्राची दक्षिण निवड प्रांतीय परिषद झाली. पण नागपूरला जी 30 आणि 31 मे 1920 साली जी परिषद होणार होती ती परिषद या देशातल्या तमाम सगळ्या मागास लोकांची परिषद होणार होती.
ही परिषद फार महत्वाची होती आणि सामाजिक क्रांतीची प्रचंड मोठी ठिणगी इथं पडणार होती, एक वेगळी ठिणगी इथं पडणार होती. एक तर ही चळवळ मातीमोल होणार होती किंवा एका वेगळ्या अशा टोकावर ही चळवळ जाणार होती. ही ठरणारी ही चळवळ होती, एक निर्णायक अशी चळवळ होती. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना या नागपूरच्या परिषदेचं फार महत्व होतं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू राजांना पुन्हा विनंती केली की नागपूरच्या परिषदेचं अध्यक्षपद आपणच घोषवावं. शाहू राजांनी प्रथम दर्शनी होकार सांगितला आणि नागपूरला आपण त्या परिषदेत जर अध्यक्ष झाला तर फार बरं होईल असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. कारण देशातले सगळे दलितांचे नेते तिथे येणार आहेत आणि तुम्ही जर अध्यक्ष झालात आणि अध्यक्ष भाषण तुम्ही जर दिलं तर आमची या मागास आणि बहिष्कृत लोकांची चळवळ एका टोकाला जाईल. अशा पद्धतीची भूमिका बाबासाहेबांनी शाहूराजांच्या संदर्भात घेतली आणि शाहूराजांनी ती मान्य केली. खरं तर महाराजांनी ते मान्य केलं, पण दुर्दैव अशी घटना घडली की महाराजांची बहीण अक्कासाहेब हे आजारी पडले. अक्कासाहेब आजारी पडल्यानंतर बाबासाहेबांना त्यांनी पत्र लिहिलं शाहूराजांनी आणि त्या पत्रामध्ये लिहिलं, डॉक्टर आंबेडकरांना लिहिलं. ते नेहमी म्हणते डिअर माय डिअर आंबेडकर असंच ते लिहायचे. बाबासाहेबांना फार जवळची ते मानायचे आणि त्या पत्रात त्यांनी लिहिलं, मी सगळं पत्र सांगत नाही पण त्या थोडक्यात त्या पत्रामध्ये असं लिहिलं त्यांनी की 11 मे 1920 ला हे पत्र लिहिलं. 30 आणि 31 मेला ही परिषद होणार होती. 20 दिवस पत्र आधी लिहिलं गेलं. त्या पत्रात लिहिलं की माझ्या मुलीचं कन्या आजारी असल्यामुळं मी येण्यास असमर्थता त्यांनी दर्शवली. थोडक्यात एका वाक्यात मी तुम्हाला सांगितलं. तात्काळ बाबासाहेबांना हे पत्र मिळाल्यानंतर बाबासाहेबांनी दुसरं पत्र लिहिलं शाहूराजांना आणि त्या पत्रामध्ये बाबासाहेबांनी असं लिहिलं की फार महत्वाचं पत्र आहे की ह्या दोघांची ऋणानुबंध कशी होते समजण्यासाठी हे पत्र फार महत्वाचं आहे. त्या पत्रात थोडक्यात मी मजकूर तुम्हाला सांगतो. ते म्हणाले, बाबासाहेबांनी आपल्या पत्रामध्ये असं लिहिलं, ते पत्र आज याला उपलब्ध आहे. नागपूरच्या परिषदेस हुजुरांचं येणं झालं नाही. हुजूर म्हणजे शाहू महाराज. नागपूरच्या परिषदेस हुजुरांचं येणं झालं नाही तर आमचा सर्वनाश होईल. ते बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही जर आमच्या परिषदेला जर आला नाही नागपूरच्या तर आमचा सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही. या तिळमात्र शंका नाही. आमचा हेतू ढासळणार आहे. ही आणीबाणीची वेळ आहे. या प्रसंगी जर आपला आधार आणि टेकून मिळाला नाही तर काय उपयोग? यावेळी जर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं नाही तर त्याचा काय उपयोग? अक्कासाहेबांची तब्येत नादुरुस्त आहे याबद्दल मला अतिशय वाईट वाटतं. त्यांना लवकर आरोग्य प्राप्त हो ही प्रार्थना अशा प्रसंगी मी करतो. पण तुमच्या घरी आजारी असताना मी तुम्हाला सगळ्याला अधिकारवाणीने या म्हणणं हे पण माझी चूक आहे हे सुद्धा मी प्रामाणिकपणाने मान्य करतो असं बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रात म्हटलं. पत्रात ते पुढे म्हणतात की पण आम्ही तर काय करावं? बाबासाहेब म्हणतात राजांना, मग आम्ही तर काय करावं? अक्कासाहेब प्रमाणे आम्ही तुमचे लेकरे आहोत काय? हा कुणालाच समजून घ्या. एक व्यक्ती नुकताच समाज चळवळीमध्ये उदय आलेला महाराजचा हा नेता एका छत्रपतीला अर्ज करताना विनंती करताना भाषा अधिकाराची भाषा कशी आहे? अक्कासाहेबांच्या प्रमाणे आम्ही सुद्धा आपली लेकरे होत काय? आपल्याशिवाय आम्हाला वाली होत आहे आणि आम्ही किती वर्षापासून आजारी आहोत हे काय तुम्हाला नव्याने सांगायला? अक्कासाहेब आजारी हे ठीक आहे, पण वर्षानुवर्ष या इथल्या व्यवस्थेने आम्हाला आजारी केलेलं आहे. आम्हाला पंगू केलेले आहे, आमचे पाय तोडून टाकलेले आहेत, आमचे विचार आमची मती काढून घेतलेली आहे. आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आमची भ्रष्टता इथल्या व्यवस्थेने केलेली आहे. आम्ही गतिशून्य झालेलो आहोत आणि आम्हाला एवढे आम्ही इतक्या वर्षापासून आजारी आहोत हे काय आपल्याला नव्याने सांगायला नको. यावेळी जर आपण आला नाही तर पुढे ते अतिशय महत्वाची विधानं वापरतात आणि ते म्हणतात की यावेळी जर तुम्ही जर नागपूरला आला नाही तर आपल्याला बोल नाही तर माझा रुसवा आहे. तुम्हाला मी बोलच लावणार नाही तर रुसेन मी तुमच्यावर. रुसण्याचं धारिष्ट्य अत्यंत जवळची व्यक्ती करू शकते. जेव्हा एक अत्यंत जवळचे संबंध असतात तेव्हाच रुसवा निर्माण होतो. अन्यथा दोन तिराईत माणसं, एक नुकतीच ओळख झालेली माणसं एकमेकांना रुसत नाहीत. तरी रुसण्यासाठी अंतर्मन जुळावं लागतं. या दोन महापुरुषांची मन जुळली होती. म्हणून बाबासाहेब म्हणतात की तुम्ही जर आला नाही तर तुम्हाला मी नुसता बोलच लावणार नाही तर तुमच्यावर मी रुसवा करेन, मी रुसेन तुमच्यावर.
यासाठी तुम्ही आलंच पाहिजे. आणि म्हणून यावेळी अस्पृश्य लोकांस वर येण्यास आपण जर हात नाही दिला, या नागपूरच्या परिषदेमधून जर अस्पृश्य वर्गाने जर आपण हात नाही दिला, तर त्यांची उपेक्षा केली तर ते कायमचे खाली जातील आणि त्यानंतर त्यांना वर काढणं खूप कठीण होईल. म्हणून आपण नागपूरच्या परिषदेस येणं अत्यंत क्रमप्राप्त आहे. हे बाबासाहेबांनी शाहूराजांना पत्र लिहिले. हे पत्र वाचल्यानंतर शाहूराजांनी तात्काळ ते एका क्षणात निर्णय घेतला की घरी काही झालं चालेल पण मी परिषदेला जाणार. आणि दुसरं पत्र शाहूराजांनी लिहिलं की मी नागपूरच्या परिषदेला अध्यक्षस्थान घोषणासाठी येतो आहे. आणि एवढंच नाही तर 500 रुपयाची त्या परिषदेला देणगी दिली. काही पुस्तकामध्ये 500, काही ठिकाणी 5000 आहे. पण नेमकं त्या फलत न जाता पण त्या परिषदेला 500 म्हणजे खूप जास्त रक्कम आहे. बरं का, मी मगाशी मुद्दा सांगायला राहून गेलो. ज्या मूकनायकाची सुरुवात बाबासाहेब आंबेडकरांनी कोल्हापूरमध्ये भेटीच्या दरम्यान सांगितली होती की मूकनायक माझं बंद, म्हणजे मूकनायक हे फार हलाखीमध्ये आहे, पैशाची अडचण आहे. तेव्हा 2500 रुपये शाहूराजांनी दिले होते. म्हणजे मूकनायक हा बोलू लागला होता. खरं तर जेव्हा मूकनायक बोलू लागला तेव्हा ते 2500 रुपये म्हणजे त्या काळामध्ये एका पुस्तकामध्ये वर्णन केलेले आहे की त्या काळामध्ये 1920ला सोन्याचा दर होता 13 रुपये तोळा. 13 रुपये तोळा होता. त्यावेळेला शाहूराजांनी 2500 रुपये दिले होते. याचा अर्थ आज 2.5 कोटी रुपये झाले. म्हणजे आजच्या एका संपादकाला 2.5 करोड रुपये देऊन एक वृत्तपत्र चालू म्हणण्यासारखं आहे. म्हणजे आज एखाद्या 2.5 कोटी दिलेले वृत्तपत्र चालू म्हणजे किती खुश होईल, तेवढेच खुश बाबासाहेब झाले असावे कदाचित. कारण की 2,500 मध्ये काही कमी नव्हते. आणि मग ते मूकनायक पुढे सुरू झालं. पुन्हा शाहू महाराज 1922ला गेले. जसं शाहूराजांचं निधन झालं तसं मूकनायकाचं पण निधन झालं. मूकनायकी बंद झालं कारण त्या मूकनायकाला आर्थिक पाठबळ देणारा धनीच निघून गेला होता. त्यामुळे हे मूकनायक पुढच्या काळामध्ये बंद पडले. हा एक मागाचा रेफरन्स राहून गेला, त्या अनुषंगानं सांगणं गरजेचं होतं. शाहूराजांनी नागपूर येण्याचं मान्य केलं, ही गोष्ट खरी आहे. पण नागपूर असं काय महत्वाचं होतं जे तुम्हाला सांगणं मला क्रमप्राप्त आहे. नागपूरमध्ये असं काय होणार होतं? खरं तर नागपूरमध्ये एक महत्वाची घटना घडणार होती. देशातले सगळे पुढारी येणार होते. इथं चर्चेमध्ये काही लोकांची नावं येतील, काही पुढाऱ्यांची नावं येतील जी इथल्या इतिहासानं त्याला कधी म्हणजे इतिहास कधी माफ करत नसतो. त्याचं कारण असं आहे की ज्या घटना घडल्या त्याच्या पांघरून घालणं इतिहासाला कधी मान्य होत नाही आणि घालणारे लोक घालत असावेत. पण स्पष्ट सांगणं हे काम आहे इतिहासाच्या अभ्यासकाचं. त्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी दलित विरोधी भूमिका घेतल्या काँग्रेसच्या पडद्याआडून, ती काँग्रेस नेहमीच या दलित विरोधी भूमिकेमध्ये या नागपूर परिषदेमध्ये बघताना दिसली. आणि या परिषदेमध्ये विठ्ठलरामजी शिंदे यांनी एक भूमिका घेतली. खरं तर 1951 पासून विठ्ठलरामजी शिंदे बाबासाहेब आंबेडकरांचं संघर्ष व्हायला सुरुवात झाली होती. साऊथ ब्युरो कमिशन आलेलं होतं 1919 साली आणि मताचा अधिकार कुणाला द्यावा यावर प्रचंड मोठं भांडण झालेलं होतं. तुम्हाला कधी माहित नाही, जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं वय 25 वर्षाचं होतं तेव्हा साऊथ ब्युरो कमिशन भारतात आलेलं होतं. आणि या साऊथ ब्युरो कमिशन पुढे विठ्ठलरामजी शिंदेनी साक्ष दिली, तशी बाबासाहेबांनी पण साक्ष दिलेली आहे. पण या साऊथ ब्युरो कमिशन पुढे सांगताना विठ्ठलरामजी शिंदे असे म्हणाले होते की कमीत कमी 140-150 रुपये एखाद्याचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न आहे, 4थी पर्यंत शिकलेल्या माणसाला मताचा अधिकार द्यावा, अशी विठ्ठलरामजी शिंदेची एक भूमिका होती. ज्याला मताचा अधिकार, आज तुम्हाला शिक्षणाचे अधिकार नाहीये, शिक्षण हे कंपल्शन नाहीये मतदान करण्यासाठी. मताधिकार हा जन्मलेल्या वयवर्षी 18 असणाऱ्या प्रत्येक युवक युवतीला मताचा अधिकार आहे. हे संविधानानं आता तुम्हाला दिले. पण त्या काळी 1919 साली अशी घटना घडली की मताचा अधिकार कुणाला द्यावा, तर त्यावेळेला सगळ्यांनी मतं मांडली या साऊथ ब्युरो पुढे. त्यावेळेला विठ्ठलरामजी शिंदे मत मांडलं की या शिक्षणाची 4थी पर्यंत शिक्षण असावं, 140-150 रुपये उत्पन्न असावं, अशाच व्यक्तीला आपण मताचा अधिकार दिला. बरं, बाबासाहेब आंबेडकर जेव्हा या साऊथ ब्युरो कमिशन पुढे साक्ष देतात तेव्हा ते म्हणतात की या देशामध्ये वयवर्षी 21 असणाऱ्या कोणत्याही देशाच्या तरुणीला, युवक युवतीला मताचा अधिकार असला पाहिजे. त्याचं शिक्षण काही नसलं तरी चालेल. आणि म्हणून मित्रांनो, वयाच्या 25व्या वर्षी आशिया खंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी पहिली व्यक्ती आहे की ज्याने तुम्हाला पहिल्यांदा मताचा अधिकार दिलेला आहे. कुठल्याही आर्थिक तुमचं उत्पन्न काही नसो, शून्य असू द्या, तुमचं शिक्षण 0 असू द्या, पण त्याला मताचा अधिकार असला पाहिजे. कोणत्या 140 रुपये नाही किंवा 4थी पास नाही, पहिल्यांदा मताचा अधिकार असला पाहिजे. आपला रिअल रिप्रेझेंटेटिव्ह, खरं प्रतिनिधित्व निवडून द्यायचं असेल
तर त्याला पहिल्यांदा मताचा अधिकार असला पाहिजे. भूमिका साऊथ ब्युरो कमिशन पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी घेणारा त्या 340 मध्ये पहिले डॉक्टर आंबेडकर हे वेगळे व्यक्तिमत्व होतं, त्या साऊथ ब्युरो सुद्धा ते मान्य केलं. पुढच्या वेळेला 21 वर्षाचा जे मतदानाचा अधिकार मिळाला तो बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळेच मिळाला. इथून या विठ्ठलरामजी शिंदे बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण वैचारिक मतभेदाला सुरुवात झालेली होती. खरं तर विठ्ठलरामजी शिंदे हे रानडेला प्रेरणा पुरुष मानत होते. रानडेंची भूमिका ही 1885च्या काँग्रेसच्या स्थापनेची, त्यामुळे काँग्रेस धार्जिणे रानडे दिसत आहेत आणि त्यांना प्रेरणा मानणारे विठ्ठलरामजी शिंदे पण त्याच्याच पद्धतीत. रानडे विठ्ठलरामजी शिंदे काय प्रतिगामी नाहीये, पुरोगामी विचाराचेच आहे, मात्र काँग्रेस धार्जिणे विचारधारा घेऊन पुढे चालणार आहे. तर इथं आपल्याला स्पष्ट भूमिका कळेल नागपूरच्या परिषदेमध्ये नेमकी भूमिका काय होती. मॉन्टेग्यू चेम्सबर्ग आपल्याला माहीत असेल किंवा मॉन्टेग्यू याने एक योजना आखली होती आणि बहिष्कृत वर्गाला कोणत्या प्रकारच्या हक्काने अधिकार द्यावे याचा विचार विनिमय भारतात सुरू झालेला होता आणि त्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं मत प्रदर्शित केलं आणि नागपूरच्या परिषदेमध्ये जी भूमिका ठाम मांडली ती भूमिका पहिल्यांदा मी सांगतो आणि विठ्ठलरामजी शिंदे काय म्हणाले ती पण मी सांगतो आणि त्या शाहूराजांची भूमिका काय होती त्याचा आपण विचार करूया. बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की बहिष्कृत लोकांनी आपले प्रतिनिधी निवडताना बहिष्कृत लोकांनीच ते निवडून द्यावे, ही बाबासाहेबांची ठाम भूमिका. अस्पृश्य लोकांनी त्या अस्पृश्य लोकांनीच आपला अस्पृश्याचा पुढारी नेमावा, इतरांनी कोणी नेमवणे, स्पृश्यांनी नाही निवडायचं. बहिष्कृत लोकांनीच आपले प्रतिनिधी निवडावे आणि निवडून दिलेल्या प्रतिनिधीची संख्या या देशामध्ये 9 असावी. हे बाबासाहेबांची 2 ओळीची मागणी होती मॉन्टेग्यू पुढे. तर विठ्ठलरामजी शिंदेनी याच अनुषंगाने मत मांडलं. ते कसं वाटतंय बघा. विठ्ठलरामजी शिंदे म्हणाले, त्यांची डिस्पेट क्लास मिशन होती, त्यांचं असं म्हणणं होतं की हिंदूंनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी, जे निवडून गेलेले आहेत कायदेमंडळामध्ये, त्या निवडून गेलेल्या प्रतिनिधींनी या मागास लोकांना कॉप्ट करून घ्या, त्यांना कॉप्ट करून घ्यावं, म्हणजे स्वीकृत सदस्य म्हणून त्यांना घ्यावं, त्यांच्या निवडणुका लावू नका. मागासांच्या मधनं लोक घ्या पण निवडा कोणी, मागासांनी निवडायचं नाही. निवडून आलेल्या या स्पृश्य हिंदूंनी त्यांच्यात निवड, म्हणजे त्यांना जो जवळचा वाटेल तो, जे आता सध्या सुरू आहे तसं. सध्याची व्यवस्था भारतात सुरू आहे ना, सध्या मागास प्रतिनिधी निवडणुकीला उभारतात बघा, त्यांना पाहिजे तसा निवडतात, तसं रिअल रिप्रेझेंटेटिव्ह हे नाही आहे. म्हणून विठ्ठलरामजी शिंदेची भूमिका अशी होती की हिंदू लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी कॉप्ट करून बहिष्कृत लोकांचे सदस्य घ्यावे. बाबासाहेबांनी सांगितलं त्यांच्या जातीतच त्यांनी निवडून द्यावे. हे म्हणतात की इतरांनी ते निवडावे पण नव्हे, कॉप्ट करून घ्यावे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं होती की संख्या 9 असावी. विठ्ठलरामजी शिंदे म्हणतात ते सदस्य 5 असावे. मागास लोकांची संख्या किती असावी? 5 असावी. आणि ते सांगतात की कुठले असावे या देशामध्ये, महाराष्ट्रातून एक घ्या, कर्नाटकातून एक घ्यावा, गुजरातमधून एक घ्यावा, सिंधमधून एक घ्यावा आणि मुंबई शहरामधून एक घ्यावा. अशी 5 लोकांना योजना विठ्ठलरामजींनी सांगितली. या सगळ्यांच्या पाठीमागे लोकमान्य टिळक आहेत हे मला नव्याने सांगायला होतं. या भूमिकेच्या पाठीमागे लोकमान्य टिळक, सर नारायण चंदावरकर, विठ्ठलरामजी शिंदे, गवई यांच्या मार्फत नागपूरच्या परिषदेत सुरू करण्याचा प्रयत्न सुरू झालेला होता. आणि नागपूरच्या परिषदेमध्ये हे नेमकं ठरणार होते की नेमकी कुणाची बाजू शाहू महाराज घेणार. म्हणून शाहू महाराज यांना गरजेचं होतं. शाहू महाराज अध्यक्ष का पाहिजे त्या सभेला? बाबासाहेब का अपेक्षा करतात की इथं हे अशा पद्धतीचं षडयंत्र सुरू आहे, मागासवर्गीयांना खाली जाण्याचा प्रयत्न काँग्रेस करते, तेव्हा शाहू राजासारखा एखादा पुरोगामी राजा येऊन जर जी भूमिका मांडेल ती या देशामध्ये फायदा होणार होती. म्हणून शाहू राजा पाहिजे. शाहू राजांच्या घरामध्ये प्रचंड आजारी घरात व्यक्ती असली तरी शाहू राजा पाहिजे. ही भूमिका बाबासाहेब जे घेतात त्याचं कारण ही परिस्थिती आहे. म्हणून बाबासाहेबांनी, आणि या अनुषंगाने ज्यादा विश्लेषण जात नाही, गेल्या वेळ नाही, सर्व बायोग्राफी बाबासाहेबांची लिहिलेली आहे डॉक्टर आंबेडकर प्रबुद्ध भारताच्या दिशेनं, त्या पुस्तकामध्ये या संदर्भामध्ये इतकंच नाही तर विठ्ठलरामजी शिंदेंना निषेध करताना त्याच्या विधानाचा आणि त्यांच्या एकूण या विश्लेषणात्मक भूमिका गेल्या वेळी मोठ्या प्रमाणात मांडलेली आहे. त्याचाही आपण वेळ मिळाला तर अभ्यास करा. इथे तुम्हाला सांगावं लागतं की यांची प्रेरणा पुरुष कोण आहे. 2 या विठ्ठलरामजी शिंदे या महापुरुषाचे आणि शाहू राजांची प्रेरणा पुरुष कोण आहे. खरं तर तुम्ही आम्ही जे काम करतो ना, आपल्या पाठीमागे ज्यांची प्रेरणा आहे त्या अनुषंगाने आपण काम करतो.
प्रेरणा कोणाची आहे, काम काय झालं, रिझल्ट काय येणार आहे, हे त्या प्रेरणा पुरुषावर ठरत असतं. कुणाची तुम्ही प्रेरणा घेऊन काम करत आहात हे ठरतं. शाहू महाराजांची प्रेरणा पुरुष होते, महात्मा फुले. बाबासाहेब आंबेडकरांनी डोळे झाक शाहूराजांचा विश्वास टाकलेला होता. त्याचं कारण असं होतं की फुले त्यांनी वाचलेले होते आणि फुले हे छत्रपती शाहूराजांचे प्रेरणा पुरुष आहेत. त्यामुळं शाहू महाराज जो निर्णय घेतील तो फुल्यांच्या विचाराला धार्जिनाच निर्णय घेतील हे 100% हे बाबासाहेबांना माहीत होतं. विठ्ठलरामजी शिंदेचे प्रेरणा पुरुष न्यायमूर्ती रानडे आहेत. त्यामुळे रानडे काँग्रेस प्रणीत विचारधारेचे असल्यामुळे विठ्ठलरामजी शिंदे जो निर्णय घेतील तो रानडे नापेक्षित असणारा निर्णय घेतील. ही भूमिका बाबासाहेबांनी जिथे जेव्हा मांडलेली आहे ती कधी पुढच्या काळामध्ये खोटी ठरली नाही. राष्ट्रपुरुष आपल्याला का म्हणतो, त्याचं कारण असं आहे सर, 1936 मध्ये विठ्ठलरामजी शिंदेने पुन्हा सत्यशोधक समाजाची सगळी माणसं घेऊन काँग्रेसमध्ये सामील झाली. 36 ला ही घटना घडलीच. 16 वर्षामध्ये विठ्ठलरामजी शिंदेने काँग्रेसच्या लावलेल्या सगळ्या नेत्यांना नेलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी 1920 ला सांगितलं होतं की काँग्रेस विचारधारेची जी भूमिका आहे, विठ्ठलरामजी शिंदे या सगळ्या सर नारायण चंदावरकर किंवा टिळकांची भूमिका या सगळ्यांची ही भूमिका चुकीची आहे. आणि ही भूमिका चुकीची असल्यामुळं शाहूराजे जी भूमिका घेतात तीच योग्य आहे. यासाठी शाहू महाराज नागपूरच्या परिषदेला पाहिजे. आणि मग नागपूरची परिषद 30-31 मेला झाली. आणि या परिषदेमध्ये जे झालं, कारण जेधे सुद्धा आपण बघतो जेधेंचा फार मोठा वारसा, विचाराचा वारसा आहे. ते पुढे सुद्धा काँग्रेसमध्ये गेलेले आहेत, पण त्यांचाही पुन्हा प्रचंड मोठा विश्वासघात झालेला आहे. 1948 गांधीच्या निधनानंतर जेधेंनी शेकाप नावाचा पक्ष पुढच्या काळामध्ये काढलेला आहे. हाही इतिहास आपल्याला माहीत असावा, कारण हे जेधे सुद्धा विठ्ठलरामजी शिंदेच्या विचारानंच तिकडे गेले आणि नंतर त्यांना पश्चाताप झालेला आहे की हे मी नेमकं काय केलं. मी जर बाबासाहेब आणि शाहूराजांच्या सोबत त्यांच्या विचारधारेसोबत राहिलो असतो तर कदाचित एक वेगळी छटा माझी निर्माण झाली असती, पुन्हा त्यांना शेकाप नावाचा पक्ष काढावा लागला नसता. असो, एकूणच या परिणाम असा झाला की ही दोन विचारधारा नागपूरच्या या परिषदेमध्ये प्रतिबिंब उमटणार होती. आणि यातच शाहूराजांनी या परिषदेमध्ये आपलं मत मांडलं आणि हे मत निश्चितच बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या विचाराला पोषक असं मत मांडलं. या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलं त्याचा मी फार गोषवारा घेत नाही, पण त्यात ते म्हणाले की आमचा खरा नेता कोण असेल, या दलितांचा खरा नेता कोण असेल तर ते छत्रपती शाहू महाराज. कारण त्यावेळेस जर तुलना होत होती विठ्ठलरामजी शिंदे आणि शाहू महाराजांची. विठ्ठलरामजी शिंदे सुद्धा विदेशात शिकून आलेले आहेत. सयाजी गायकवाडांनी आर्थिक मदत त्यांना दिलेली आहे. तेही उच्च विद्याभूषित आहेत, तेही दलितांच्या शाळा काढतायत, त्यांनीही पानवटे या सगळ्या गोष्टी अस्पृश्यता निवारणाचं काम केलेलं आहे. शाहूराजे करतायत. आणि नेमकं कोण अशी भूमिका नागपूरच्या परिषदेची वेगळीच छटा उमटायला लागलेली होती. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी निर्णायक भूमिका नागपूरच्या परिषदेमध्ये घेतली आणि सांगितलं की या दलितांचे खरा नेता कोण असेल तो छत्रपती शाहू महाराज आहेत. आणि विठ्ठलरामजी शिंदेच्या विचारधारेला कडाडून विरोध केला आणि तिथले असणारी जी नागपूरची संपूर्ण अखिल भारतीय जी बहिष्कृतांच्या परिषदेत आलेले सगळे नेते बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे एकवटले गेले. ते आयुष्यभर शेवटपर्यंत एकवटले गेले. इथं निर्णायक शाहूराजांनी एका टोकाला दलितांची चळवळ एक बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला बांधून टाकली. शाहूराजांचं हे गुण आहे. बाबासाहेबांना काय शाहू महाराज पाहिजे? जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर मोठे होत नाही तोपर्यंत शाहूराजांनी टेकू दिलेल्या बाबासाहेबांना हे आपल्याला विसरता येणार नाही. हा जोडणीचा इतिहास आम्हाला सांगावा लागेल. शाहूराजांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये जे योगदान दिलेलं ते फार मोठं आहे. सयाजी गायकवाडांच्यामुळे बाबासाहेब मोठे झाले हे आम्हाला कधीही विसरता येणार नाही. कृष्णाजी केळुसकरांच्यामुळे आम्ही बौद्ध धर्मामध्ये गेलो. बाबासाहेब आंबेडकरांना एका वेगळ्या धर्माची चाहूल लागली, तिकडे ते वळले 56 साली. या केळुसकर गुरुजींचं योगदान आम्हाला हे मराठा समाजातले आहेत यांचा आपल्याला नाकारता येणार नाही. मराठा आणि दलित ही एकदा बांधणी, हे जोडणीचा इतिहास आम्हाला सांगावा लागेल ही काळाची गरज आहे. जर आपण असं नाही केलं तर उद्याचा काळ आम्हाला उद्या माफ करणार नाही. या दोन समाजामध्ये विद्वेष निर्माण होईल आणि तो आम्हाला इतिहासाच्या अनुषंगाने खोडून काढायचा आहे. आणि इतिहासामध्ये हे 2-3 महापुरुष एकत्र येऊन या समाजाची बांधणी त्यांनी केलेली आहे, या समाजाची बोट बांधण्याचं काम केलेलं आहे. त्याचं एक ज्वलंत उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं अखंड देशातला दलित उभा करायचं काम शाहू महाराजांनी केलं हे आपल्याला नव्यानं सांगायला नको. मग बाबासाहेब आंबेडकरांनी पुढच्या काळामध्ये शाहूराजांना एक वेगळ्या पद्धतीच्या
शाहू राजांना त्यांनी आपल्या दलितांच्या संदर्भामध्ये मांडायला सुरुवात केलेली आहे. 1920 नंतर ही परिषद झाली आणि ही चौथी भेट आहे नागपूरमधली. मुंबईमधली पहिली, कोल्हापूरची मिरवणुकीतली दुसरी, मानगाव परिषदेतली तिसरी, नागपूरमधली चौथी आणि शेवटची भेट बाबासाहेब आंबेडकरांची झाली, जी 5वी भेट आहे. 26 जून हा शाहू महाराजांचा वाढदिवस. बाबासाहेबांनी एक पत्र लिहिलं, महाराज आपला वाढदिवस 26 जूनला येतोय आणि मी मूक नायकाच्या वतीनं एक मोठं विशेषांक या मूक नायकाचा काढायचं असं ठरवतोय. तेव्हा तुमचा फोटो आणि आपल्या कारकिर्दीची माहिती मी घेण्यासाठी खुद्द दस्तूर आपली भेट घेण्यासाठी मी कोल्हापूरला येतोय. आणि महाराज बाबासाहेब कोल्हापूर आलेले. ही बाबासाहेब आणि शाहूराजे यातली 5वी आणि शेवटची भेट. यानंतर हे जूनला आलेले आहेत. खरं तर आपल्याला माहीत असेल 8-9 वर्षापूर्वीच आपण 26 जुलै तारीख घ्यायला सुरुवात केली. ती आपली 26 जुलै तारीख होती. 26 जुलै तारीख होती. बाबासाहेबांचं पत्र सापडलं. बाबासाहेबांनी पत्र लिहिलेलं आहे शाहूराजांना, ते दप्तरात सापडलं. 26 जून आपली जन्मतारीख आहे आणि या दिवशी मी मूकनायकाचा वेगळा विशेषांक आपल्यावरती काढणार आहे. ही तारीख संपूर्ण इतिहासकारांनी शोधून काढली आणि या तारखेच्या आधारित 26 जून ही शाहूराजांची जन्मतारीख निश्चित करण्यात आली. कसं योगदान आहे. मृत्यूनंतर सुद्धा हे दोन महापुरुष एकमेकाच्या विचाराला घट्ट चिकटलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढच्या काळामध्ये शाहूराजांना शेवटपर्यंत, पुढच्या काळामध्ये शाहूराजा तर तो अंक निघाला नाही, निघाला पण तो आता सापडत नाही. तो कुठेही सापडत नाही, कुणालाही सापडलेला नाहीये. त्याचं नेमकं काय झालं हे काय माहिती नाही, पण त्या अंकाची तारीख आणि अंक निघाल्याची बातमी फक्त आहे. पण तो अंक मात्र नेमका काय झालं त्याच्याबद्दल काही माहिती नाही. तेव्हा तो स्पेशल अंक नेमका कुणाकडे आहे ही माहिती नाही. पण ही शेवटची त्याची 5वी आहे. कारण ही जूनला घटना घडली आणि जुलै महिन्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर 1921 मध्ये लंडनला पुन्हा उर्वरित शिक्षण घेण्यासाठी गेले आणि तिथंच त्यांना तार आली की 6 मे 1922 ला शाहूराज निघून गेले. शाहू महाराज निघून गेल्याची बातमी महाराजांना बाबासाहेबांना कळाली आणि तिथून त्यांनी तार कळवून राजा तेव्हाचे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराजांना तारेने कळवलं, राणीसाहेबांना कळवलं आणि आपल्या त्यांच्या दुःखामध्ये सहभागी असल्याचं कळवलं. आणि पुन्हा आल्यानंतर त्यांनी इथे येऊन त्यांची भेट घेतलेली. खरं तर हे करत असताना इथंपर्यंत हा त्यांचा सरळ 2-2.5 वर्षामध्ये 5 भेटी आहेत. बाबासाहेब इंग्लंडला गेल्यानंतर शाहू राजांनी पत्र पाठवले. सगळे इंग्लिशमध्ये पत्र आहे. बाबासाहेबांना पत्र पाठवलेले आहे. इंग्लंडच्या काही अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आणि त्यांना सांगितलंय डॉक्टर आंबेडकर तिथे येतील आणि तुम्हाला इथल्या ब्राह्मणेतर चळवळ जी आम्ही कोल्हापूरमध्ये सुरू केली त्याबद्दल तुम्हाला डॉक्टर आंबेडकर ही MA PhD झालेली मोठी व्यक्ती आहे, विद्वान व्यक्ती आहे, ती तुम्हाला सांगतील. अशा आशयाचं पत्र इंग्लंडच्या अधिकाऱ्यांना शाहूराजांनी लिहिलेलं आहे. इतकंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहून सांगितलंय की इंग्लंडच्या ब्युरोक्रसीला तुम्ही जाऊन सांगा की आपली ह्या देशातली सामाजिक व्यवस्था काय आहे, इथली ब्राह्मण्य व्यवस्था इथल्या सामान्य लोकांना कशी नडते आहे, इथल्या लोकांचं जगणं कसं मुश्किल होऊन गेलेलं आहे, हे कसे आपल्याला पूर्व चळवळीला मारक आहे, ही भूमिका इंग्लंडमध्ये ब्युरोक्रसीला आपण पटवून सांगावं. अशा पद्धतीचा पत्रव्यवहार शाहूराजांनी बाबासाहेबांच्यावरून केलेला आहे. हा पत्रव्यवहार करत असताना एक पत्र असं पण सर मिळालं. टिळकांनी इथं टिळक फार चिडलेले बाबासाहेबांच्यावरती आणि महारांना क्रिमिनल हा शब्द त्यांनी वापरला. एका सभेमध्ये महार लोक हे क्रिमिनल आहेत असा शब्द वापरला. शाहूराजांनी बाबासाहेब लंडनमध्ये शाहूराजांनी पत्र लिहिलं, बाबासाहेबांना सांगितलं इथं टिळकांनी तुम्हाला क्रिमिनल म्हटलेलं आहे. क्रिमिनल हा शब्द घातलेला आहे, गुन्हेगार हा शब्द आहे आणि क्रिमिनल शब्दानुसार तुम्ही टिळकांना इंग्लंडच्या कोर्टामध्ये आपण खेचा. एवढंच नाही, तिथं स्वराज्य फंड टिळकांनी जो उभा केलेला आहे त्या फंडामध्ये सुद्धा अफरातफर झालेली आहे. या 2 कारणांद्वारे आपण वकील आहात मोठे, इंग्लंडच्या कोर्टामध्ये टिळकांना आपण खेचावं असं पत्र शाहूराजांनी बाबासाहेबांना पाठवलं. बाबासाहेबांनी पुन्हा पत्र पाठवून सांगितलं की महाराज, बाबासाहेब फार हुशार आहे. ते म्हणाले की महाराज टिळकाने असा शब्द प्रयोग वापरला, स्वराज्य फंडामध्ये घोटाळा केला, ही केस मी जर लंडनमध्ये लढवली तर हाती काय लागणार, पुरावे आपल्याकडे नसल्यामुळे आपल्या हाती काय लागणार नाही, तो असं काही करायला लागला. शाहू महाराजांनी दुसरं पत्र पाठवलं. ते म्हणले की आमच्या हाती काय ना लागलं नाही तरी चालेल, पण तुमची ख्याती लंडनमध्ये वाढेल. एका अस्पृश्य पुढाऱ्याची ख्याती लंडनमध्ये वाढावी यासाठी शाहूराजे आटोकाट प्रयत्न करतो, हिरोणा करताय.
हा संबंध आहे, हे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, हे आत्मीयता आहे एकमेकांची. बाबासाहेब मोठे व्हावेत, वाढावेत ही भूमिका शाहूराज यांची. उगीच नाही शेवटच्या क्षणामध्ये बाबासाहेब आंबेडकर ही सगळी विचारधारा बाबा शाहूराजांनी शेवटच्या क्षणामध्ये जी शेवटची त्यांची जी विधान आहे, हा सगळा जो एकला समतेचा रथ आहे तो पुढच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि कर्नल भाऊरावांच्या हातामध्ये देऊन जातो आहे. हे विचारधारा त्यांनी जी सांगितली ती काय खोटी नाही झाली. त्यांना लोकांची पारख होती आणि म्हणून तशी पत्र त्यांनी पाठवलेली आहेत. आणि म्हणून म्हणजे बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये प्रसिद्ध व्हायची भूमिका त्यांनी घेतली. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरही टिळकांच्या बाबासाहेब आंबेडकर शाहूराजांच्या म्हणण्यानुसार तिथल्या ब्युरोक्रसीला भेटत गेले आणि तेव्हा मॉन्टेग्यू लंडनमध्ये होते. मॉन्टेग्यूला भेटले. मॉन्टेग्यूला हे सगळं पटवून दिलं. मॉन्टेग्यू इतका प्रभावित झाला बाबासाहेबांच्या इंग्रजी भाषणाने, एवढा प्रभावित झाला तो म्हणाला की सगळं सोडा. मॉन्टेग्यू काय म्हणतो बा, मॉन्टेग्यू म्हणाला बाबासाहेबांना हे सगळं सोडा, पहिल्यांदा तुम्ही भारतामध्ये चला, तुम्हाला पहिल्यांदा मला मुंबईमध्ये येऊन आमदार करायचं. 1921 ची घटना आहे. 1921 ची घटना आहे. बाबासाहेबांचं वय 30 वर्ष आहे. 1921 मध्ये डॉक्टर आंबेडकरांना पहिल्यांदा मॉन्टेग्यू नावाच्या एका देशातल्या मोठ्या व्यक्तीनं बाबासाहेबांना आमदारकीची ऑफर, विधान परिषद, मुंबईच्या विधान परिषदेवर आपण आमदार व्हावं ही भूमिका मांडलेली होती. अतिशय प्रांजळपणानं स्पष्टपणानं बाबासाहेबांनी सांगितलं, माझं शिक्षण अर्ध्यावर सोडून मला आमदार काय मंत्री केलं तरी सुद्धा मला. आणि ही घटना पुढच्या पत्रामध्ये बाबासाहेबांनी शाहूराजांना कळवली. मला मॉन्टेग्यू असं म्हणाला, मात्र मी ते नाकारले. शिक्षणासाठी मी हे नाकारले. तेव्हा पुढच्या काळामध्ये बाबासाहेब पुन्हा शिकून आले. 1937 मध्ये ते निवडूनच विधानसभेवर गेलेले. त्या घटना काय आपल्याला माहिती आहे, त्या फळात मी जात नाही. जेव्हा जेव्हा बाबासाहेबांना आर्थिक अडचण आली, शिकताना आली, घरचे आले, तेव्हा शाहूराजे पुढे आले. वारंवार पैसे मागले गेले शाहू बाबासाहेबांनी. नुसतं एकदा दिलं असं नाही, वारंवार तिथं इंग्लंडमध्ये पैसे कमी पडले की राजाने पैसे पाठवले. एवढंच नाही, बाबासाहेब लंडनमध्ये आहे आणि इकडं कुटुंबामध्ये, आर्थिक कुटुंबामध्ये इकडं पैशाची अडचण झालेली आहे. तेव्हा शाहूराजांना पत्र लिहिले, माझ्या घरामध्ये फार अडचण आलेली आहे, थोडं पैसे पाठवा. 750 रुपये शाहूराजांनी दिलेले. 750 1921 साली विचार करा आज किती रुपये झाले. घर कुटुंब चालवण्याचं काम शाहूराजांनी केलं. आम्हाला वरवरचं बाबासाहेबांनी शाहू समजून घेऊन चालणार नाही. या कुटुंबापर्यंतचे त्यांचे जे संबंध आहेत, हे जिव्हाळ्याचे जे संबंध आहेत, हे आम्हाला समजून घेता आले पाहिजे. या दोन महापुरुषांच्या मधला किती एक जो विचार प्रवाह आहे तो किती घट्ट आहे हे आम्हाला समजून घ्यायला पाहिजे. आणि 6 मे 1922 जेव्हा शाहूराजे निघून गेले तर बाबासाहेबांची इतकी आपातात झाली, एवढी हाल झालेले आहेत तर आपल्या मित्रांना ते म्हणालेले की आज मी लंडनमध्ये शेवटचं माझं वर्ष आहे, अतिशय गरिबीमध्ये मी शिकतो आहे. जर माझा राजा जिवंत असता तर कदाचित मला पैसे पाठवले असते, पण माझा राजा जिवंत नाही आहे. त्यामुळे माझी खूप हलाखीची, माझी वैयक्तिक हलाखीची परिस्थिती नाही, तर माझा समाज आज पक्का झालेला आहे. हे एका इंग्रज अधिकाऱ्याला बाबासाहेबांनी म्हटले. हे संबंध आहे, समोरचे संबंध वेगळे आणि माझा सुद्धा बाबासाहेबांनी ही भूमिका घेतलेली आहे. आणि जाता जाता पुढं बाबासाहेब म्हणतात, दलित समाजाला सांगतात, ते सांगतायत, आपल्या समाजाला सांगतायत की माझा जय जयकार करू नका, पण शाहू महाराजांची जयंती एका सण आणि उत्सवासाठी करा. हे सांगण्यापाठी हेतूच आहे. माझा कधी जय जयकार करू नका, पण खरा जय जयकार या व्यक्तीचा करा ज्यानं तुम्हाला माणूस म्हणून पहिल्यांदा माणसात आणलेलं आहे. त्या शाहूराजाची जयंती सण आणि उत्सवासारखी आपण साजरी करावी असं बाबासाहेब म्हणतात. एवढंच नाही, 1939 ला दलित प्रजा परिषद कोल्हापूरमध्ये झाली होती आणि तिथं बाबासाहेब आलेले 1939 ला कोल्हापूरमध्ये. आणि तेव्हा ते बाबासाहेबांनी एक विधान वापरले, ते म्हणतात की ब्राह्मण्य नष्ट करण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा मोठं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे. या देशातलं ब्राह्मण्य जे आहे ते नष्ट करण्यामध्ये शिवाजीराजे तसूवर मागं पडलेले आहेत, पण शाहू राजा पाऊल पुढं पडलेलं आहे. ही भूमिका कोल्हापूरमध्ये बाबासाहेबांनी मांडलेली आहे. इथपर्यंत शाहू समजून घेताना 2 शेवटची मी मिनिटं घेतो. आणि शाहू राजा काळाच्या पुढे किती होता, 1-2 उदाहरणावरून मी तुम्हाला सांगतो. आपल्याला माहित आहे, नव्याने मी कुठली काय गोष्ट सांगत नाहीये, पण सांगताना ह्या 2 गोष्टी मला राहत नाहीत म्हणून सांगतो. अस्पृश्यता निवारणाचा कायदा 1919 ला 6 सप्टेंबरला झाला. 1919 ला या संस्थानामध्ये कायदा झाला. सार्वजनिक पाणवठे असतील, ठिकाण असतील, शाळा असतील, सरकारी मालकीच्या इमारती असतील, तिथं कोणालाही अस्पृश्यता पाळता येणार नाही
असेल आणि जर कुणी पाळलं तर त्याला तुरुंगात जायची शिक्षा मिळेल, अशा पद्धतीची भूमिका शाहूराजांनी 1919 घेतली. पण संविधान त्यानंतर 31 वर्षानंतर तयार झालं, 1950 तयार झालं आणि संविधानामध्ये कलम 17 पडलं. 1950 बाबासाहेबांनी संविधान या देशाला अर्पण केलं आणि त्या कलम 17 नुसार आपण म्हटलं की अस्पृश्यता पाळणं कायद्याने गुन्हा आहे. पण 31 वर्ष आधी या कोल्हापूर संस्थानामध्ये हा कायदा पास झाला होता आणि कडक आणि काटेकोर अंमलबजावणी कोल्हापूरमध्ये झालेली होती. मुद्दा माझा असा आहे की कलम 17 संविधानामध्ये टाकलं, अस्पृश्यता कायद्यानं बंदी केली, पण ती नक्की झाली का? पुढं असं झालं 1955 साल उजाडलं आणि 55 साली हा कायदा काही सक्सेस होईना 17 कलमाचा संविधानाचा. म्हणून 1955 साली द अनटचेबिलिटी ऑफिस ऍक्ट नावाचा वेगळा कायदा त्या अनुषंगानं सब ऍक्ट करावा लागला आणि या कायद्याचं कठोरता वाढवावी लागली. कारण 1950 पासून 55 पर्यंत या कायद्याचा धाक या देशातल्या लोकांना, त्या तथाकथित धर्मव्यवस्थेच्या पुढाऱ्यांना अजिबात नव्हता किंवा लोकांनाही नव्हता. 1955 तर हा कायदा करेक्ट झाला का? शाहूराजांनी 1919 करेक्ट करून दाखवला. इथं मात्र झालं नाही. 1950 कायदा झाला, 1955 दुसरा कायदा झाला, तरी सुद्धा या कायद्याची दाहकता निर्माण झाली नाही. शेवटी आपल्याला माहित असेल 1989 साल उजाडलं आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट नावाचा नवा कायदा करावा लागला. आणि जात अजूनही संपत नाहीये, यासाठी या संविधानातून निर्माण झालेल्या या 17 नंबरच्या कायद्याला जोडून 1989 साल उजाडलं, अॅट्रॉसिटी ऍक्ट नावाचा कायदा तयार करावा लागला. 1950, 1955, 1989 अंमलबजावणी कायद्याची होत नाही, पण शाहूराजांनी एकच कायदा केला, कडक अंमलबजावणी करून दाखवली. बाबासाहेब आंबेडकर शाहूराजा किती मोठा होता, किती पुढं होता हे मला सांगवल्याशिवाय राहत नाही, म्हणून मी हे उदाहरण दिलं. दुसरं एक उदाहरण देणं मला क्रमप्राप्त वाटतं. 1918 साली शाहूराजांनी महारत्न नष्ट केले. बाबासाहेब आंबेडकर पार्लमेंटमध्ये सदस्य असताना, विधानसभेमध्ये सदस्य असताना अनेकदा महारत्न ही नष्ट करायला बिलं आणलेली आहे, पण ती पासच कधी झाली नाही. लोकसंख्या अभावी ती नेहमी नापास होत गेली आणि 1950 नंतर मात्र ही महारत्न नष्ट झाली. शाहूराजांनी 32 वर्ष आधी हे बिल पास करून दाखवलं कोल्हापूर. 32 वर्ष, संविधानाच्या आधी 32 वर्ष ही वतनं पास झालेली आहे. आणि जो मुद्दा सध्या गाजतो आहे 50% आरक्षणाचा, तो 1902 साली झाला या कोल्हापूर संस्थानामध्ये. पण तुम्हाला हेही माहीत असेल की संविधान निर्माण झाल्यानंतर फक्त SC आणि ST आरक्षण होतं. ओबीसीला आरक्षण देण्यासाठी 2 आयोग नेमले गेले महत्त्वाचे, त्यामध्ये खालीलकर आयोग आणि त्यानंतर मंडल आयोग. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी कोर्टात गेला आणि त्यावेळेला व्ही.पी. सिंगांचं सरकार होतं. 1992 साल उजाडलं आणि मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली आणि ओबीसीना आरक्षण दिलं आणि कोर्टाने सांगितलं की 50% आरक्षण याच्या पुढे आपल्याला जाता येईल. 1992 झालेलं काय? 1992 साली या देशाच्या तमाम इथल्या उपेक्षित वंचितांना, ओबीसीना, SC STना 50% आरक्षणाची मर्यादा झाली. पण शाहूराजांनी ब्राह्मण शैली प्रभू या लोकांना वजा करता तमाम सगळ्या या देशात, या राज्याच्या, या संस्थानाच्या लोकांना 1902 साली 50% आरक्षण दिलं गेलं. या घटनेला संविधानाच्या आधी 90 वर्षे आरक्षण देणारा हा जगातला पहिला महापुरुष होता. काळाच्या पुढे किती असावं. प्राथमिक शिक्षण सक्तीचा करणारा कायदा 14/24/1917 शाहूराजांनी केला. पण 1882 ला हंटर कमिशन पुढे फुलेंनी सांगितलं होतं की हंटर कमिशन पुढे साक्ष देताना फुले म्हणाले होते की प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत झालं पाहिजे. पण झालं नाही ना, झालं नाही. शेवटी अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये 2002 साली कायदा खऱ्या अर्थानं पास झाला. संविधानामध्ये कलम आलं पण नेमकं त्याचं अंमलबजावणी झाली नाही. अटल बिहारीच्या काळामध्ये 2002 साली कायदा झाला नाही. प्राथमिक शिक्षण सक्ती आणि मोफत होतं, पण सक्ती झाली नव्हती. ती सक्ती झाली की 2002 साली. म्हणजे शाहू महाराज या प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये 85 वर्ष पुढे आहे. आणि म्हणून या सगळ्याच बाबतीमध्ये आणि फुल्यांचं जे विधान आहे सक्तीचं मोफत करावं, या घटनेला पूर्ण व्हायला 120 वर्ष लागली. या अनुषंगानं शाहूराजांच्याकडे बघताना एक पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी, तो खऱ्या अर्थानं इथल्या सामाजिक क्रांतीचा अग्रदूत कसा आहे, तो पिलर कसा आहे, मुख्य स्तंभ कसा आहे हे आपल्या लक्षात येतं. पण ज्याचं आम्हाला एवढंच सांगावं लागेल की त्यानंतर महाराजांच्या नंतर मराठा समाजामध्ये अशा पद्धतीने विचार आज ताब्यात जन्माला आलं नाही, जे त्यांच्या जातीचा विचार करेल, पण त्या जाती पलीकडे जाऊन सर्व उपेक्षित, वंचित, दलित या सर्व
लोकांचा भासेपार्टी या सगळ्या गोरगरिबांचा विचार करणारं असं सर्वकष असं नेतृत्व या काळाच्या ओघामध्ये तयार झालं नाही, तेव्हा हे होणं आवश्यक आहे. म्हणून शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, केळुस्कर गुरुजी असतील, जे मी मगाशी म्हणालो, यांचे उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महापुरुषावर खूप आहे. तेव्हा त्यांच्या जोडणारी भूमिका आपण घेऊया आणि उद्याच्या काळामध्ये अशी जर आपण मांडणी केली की या फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आणि एकूण इथला मराठा समाज आणि इथला सगळा समूह हे सर्व एक आहे आणि एकीमुळंच हा देश आज झाला आहे, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा एक आहे, अशी भूमिका घेऊन जर आपण मांडणी केली आणि शिवराय ते भीमराय हे नातं जर आपण या सगळ्या महापुरुषांमध्ये घेऊन जर आपण सांगू लागलो तरच कदाचित उद्याची पिढी एक वेगळ्या विचारधारेवर, विज्ञानाच्या विचारधारेवर आणि सामाजिक क्रांतीच्या एक वेगवेगळे शिलेदार तयार होतील. आणि हे शिलेदार तयार करणं तुमचं आमचं काम आहे, कारण शिकलेल्या पिढीचं महत्त्वाचं काम आहे. फक्त शिकणारे पोटार्थी होणं हे आपलं काम नाही. हा नवा विचार, नवी क्रांती, नवी विचाराची सुप्त तुम्ही आम्ही या सर्व विद्यार्थ्यांना देणं आवश्यक आहे, ती देऊया. पुन्हा एकदा या सभामंचानं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, यांना मी धन्यवाद देतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या 67व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या या प्रज्ञासूर्याला नमस्कार करून विनम्र आभार करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. गोष्टी आम्हाला असणाऱ्या अपरिचित असणाऱ्या गणितच्या गोष्टी आपण सोप्या भाषेत आम्हाला समजावून सांगितल्या, याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर के शाळेनिवास सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज या ठिकाणी ज्यांचं अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अनेक नव्या बाबींचा उजाळा करून देणारं व्याख्यान संपन्न झालं, त्यांचे तरुण मित्र श्री शिंदे सर सातत्यानं अशा पद्धतीचे कार्यक्रम घेणं आणि महापुरुषांच्या विचारांचा मागोवा घेत विद्यार्थी आणि प्राध्यापकांना वैचारिक दृष्ट्या मेजवानी देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं होत आहे ते इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर शिकरे सर, 21चे समन्वयक पाणीकर सर, मनीष आणि प्राध्यापक मित्र आणि विद्यार्थी मित्र, जवळजवळ 1 तास मॅरेथॉन स्वरूपामध्ये सर आपण मांडणी या ठिकाणी केली. आणि खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती काही फार मोठं काम मी केले अशाचा भाग नाहीये, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये एक पुस्तक लिहित असताना आणि मुस्लिम अशा अनुषंगानं थोडीशी मांडणी या अनुषंगानं मांडणी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन परिचय सर मला आणि अनेक ठिकाणी व्याख्यानं देत असताना मी साधारणतः बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय भूमिका काय आहे किंवा त्यांनी केलेलं सामाजिक स्वरूपाचं काम काय आहे यापेक्षाही जिथं जिथं म्हणून मी व्याख्यान द्यायसाठी गेलो तिथं तिथं बाबासाहेबांचं जीवन सांगण्याचा प्रयत्न केला. मी जेव्हा 2-2.5 वर्षे सातत्यानं त्या संदर्भात काम करत होतो आणि जेव्हा त्यांचं म्हणजे अगदी बालपणापासूनच त्यांचं आयुष्य, त्यांच्या वाट्याला आलेली परिस्थिती हे सगळं जेव्हा वाचत जायचा त्यावेळी नकळतपणे माझ्या डोळ्यात पाणी यायचं की एखादी व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वानं एखादा देश घडवण्याचं काम करते आहे
आज बाबासाहेबांचा विचार जो आहे आमच्या विद्यार्थ्यांच्या समोर बाबासाहेब जे जात आहेत ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून जात आहे. पण भारतरत्न पर्यंतचा हा जो प्रवास आहे तो प्रवास जो आहे तो प्रवास विद्यार्थ्यांच्या समोर जायला पाहिजे. म्हणजे वयाच्या 8व्या 9व्या वर्षापासून बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये जे जे काही घडलेलं आहे, एखादी व्यक्ती किती सहन करू शकते. सहन करणं सोपं आहे, मी तेही पुढे म्हणतो आहे. पण पुढच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला नावलौकिक प्राप्त होतो आणि सत्तेची सूत्र आपल्या हातात येतात, तेव्हा नकळतपणे सूड उगवण्याची भावना जी आहे ती निर्माण होण्याची शक्यता असते. पण डॉक्टरांच्या संदर्भामध्ये सातत्याने एक गोष्ट लक्षात येते आहे की एवढं सगळं सहन करून देखील हा मनुष्य कोणत्याही व्यक्तीच्या संदर्भामध्ये सूड उगवण्याची भावना ठेवत नाही आहे. म्हणजे शाळेत असताना खाऊचा डबा जो आहे तो डब्याला हात लागेल, मला खरं तर प्रचंड ही अस्वस्थता माझ्या मनात असते की आज ठीक आहे संविधानाची 75 वर्ष आमचं या सगळ्या गोष्टी आपण काय करतो आहोत, सहन करतो आहोत, आपण काय करतो साजरीही करतो आहोत. पण आपल्या डब्याला बाबासाहेबांच्या डब्याचा स्पर्श होईल म्हणून विद्यार्थी काय करतायत काळजी घेतात. सिडम महाविद्यालयामध्ये जेव्हा ते प्राध्यापक म्हणून काम करतायत त्यावेळी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था बाबासाहेबांच्यासाठी प्राध्यापकांच्या पातळीवरती झालेली होती. काय विचित्र परिस्थिती. जे त्याच्या लहानपणीचा तो प्रसंग मला आठवतोय की बाबासाहेबांना छान छान कपडे घालायची खूप हौस होते, लहानपणापासूनच हे आहे. आणि ही सर्व मंडळी बैलगाडीतून जात असताना, त्यांची भावंड वगैरे बैलगाडीतून जात असताना त्यांची कपडे चांगले आहेत म्हणून त्यांना काय केलं, बैलगाडीमध्ये बसवलेलं आहे. आणि थोडस बैलगाडी पुढे जात असताना त्या गाडीवाल्याच्या लक्षात येतं की अरे यांच्या बोलण्यातून तर असं वाटते की हे लोक कोण आहेत, अस्पृश्य आहेत. तो गाडी थांबवतो आहे आणि तो विचारतो तुम्ही कोण, तर ते सांगतायत की असं आम्ही अमकं तमकं रामजी वगैरे वगैरे असे संदर्भ येत जातात. तर तो गाडीवान त्यांना काय करतो आहे, गाडीतून खाली उतरतो. म्हणजे आज 75 वर्षानंतर मला सर आता काय झालेलं आहे की आपण या आता वयाच्या अशा एका टप्प्यावरती आहोत की जिथं म्हणजे मनापासून ज्या गोष्टीचा उल्लेख आपण सातत्याने केला की जाती व्यवस्था, जाती व्यवस्थेचं डॉक्टरांनी केलेलं समर्थन वगैरे वगैरे सगळे, किंवा महाराजांनी केलेलं समर्थन की त्याच जातीतला मनुष्य काय असायला पाहिजे, नेता असायला पाहिजे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आता याचा विचार करत असताना 100-125 वर्षापूर्वीच सामाजिक स्वास्थ्य जे आहे ते आपण डोळ्यासमोर घ्यायला पाहिजे. आज पुन्हा जेव्हा आपण या सगळ्या गोष्टीकडे बघतो आहोत त्यावेळी मला असं वाटतंय की या सगळ्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठलरामजी शिंदे, शाहू महाराज, ही सगळी जी मंडळी आहे त्या सगळ्या मंडळींना नव्यानं तपासून बघण्याची गरज आहे. म्हणजे त्या परिस्थितीमध्ये तो निर्णय झाला असेल, पण आज म्हणजे काल संध्याकाळपर्यंत ज्या पद्धतीची वक्तव्य या सामाजिक व्यवस्थेमध्ये आता होते आहेत त्याचा आता पुनर्विचार करण्याची पाळी ही आता स्वतःला बुद्धिमान समजणारे आमच्यासारखी जी मंडळी आहेत त्यांनी करण्याची गरज आहे. म्हणजे एकीकडं आपण जात व्यवस्था नष्ट करण्याचा विचार मांडतो आहोत. बाबासाहेबांनी पण हेच सांगितलं ना की आपण माणूस म्हणून लोकांच्या नजरेत असायला पाहिजे, माणूस म्हणून आपली ओळख जी आहे ती ओळख घडत राहायला पाहिजे. अशा वेळी कुणीतरी 1, 2, 3, 4 माणसं वेगळ्या पद्धतीने जर बोलत असतील तर तो विचार जो आहे तो विचार नव्यानं समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आणि शाहू महाराज या दोघांच्या मधले जे संबंध होते ते अतिशय छानपैकी सर सांगितले. कितीतरी अनेक गोष्टी अशा होत्या की ज्या गोष्टी आम्हाला माहीतच नव्हत्या.
खरं तर आमचा सगळ्यांचा प्रॉब्लेम जो आहे तो हाच आहे की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकाच वाक्यात माहिती आहे की घटनेचे शिल्पकार, त्यांचं आयुष्य जे आहे, त्यांचे विचार जे आहे, ते विचार समजून घेण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्याचा वेळ कधी दिला नाही. आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की ज्या राजश्री शाहू छत्रपतींनी 1902 साली निर्णय घेतला, 1918-19 निर्णय घेतला, हे सगळं आम्ही सांगतो आहोत, पण शाहूंचा विचार मुळातूनच समजून घ्यायला आम्हाला काय नाही आहे, वेळ नाही आहे. आणि जी जबाबदारी जी आहे ती इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण घ्यायला पाहिजे. खरं तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन आहे. 1935 साली या माणसाने एक घोषणा केली. काय घोषणा केली? खरं तर जगाच्या इतिहासामध्ये 20व्या शतकावरती सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींच्या मध्ये डॉक्टरांचं नाव घेतलं जातं. 1935 मध्ये खरं तर ही गोष्ट सगळ्यांनीच लक्षात घ्यायला पाहिजे की जाती व्यवस्था इतकी प्रचंड स्वरूपाची असताना, अस्पृश्यांच्या संदर्भामध्ये एवढी ताकदीनं आपल्या या हिंदुस्थानमध्ये व्यवस्था असताना 35 साली त्यांनी निर्णय असा घेतला की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी सुद्धा हिंदू म्हणून मरणार नाही. अहो, अक्षरशः भूकंप झाला, वैचारिक स्वरूपाचा तो काय होता, भूकंप होता. आणि त्याच्यानंतर 21 वर्षानंतर खरं तर मला सातत्यानं असं वाटत राहतं शिंदे सर की मी रात्री पण म्हणत होतो, घरी आमची श्री चर्चा सुरू होती की बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं. त्यावेळी मी घरात रात्री बोलत होतो, मला असं वाटलं की डॉक्टर गेले 6 डिसेंबर 1956 आणि त्याच्या अगोदर 2 महिने फक्त काय झालं, बौद्ध धर्माचा काय केला, स्वीकार केला. माझा खरं तर आक्षेपच सर असा आहे की डॉक्टरांना आणखी एक 5, 15, 20 वर्षाचं आयुष्य लावायला पाहिजे होतं. ते यासाठी की 2 महिन्याचा तो जो कालावधी आहे, नेमकी भूमिका जी आहे, एक लक्षात घ्या काय झालं की बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि पुढच्या तोपर्यंत आजारी पडले वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. नेमकी भूमिका जी आहे, मी बौद्ध धर्म का स्वीकारला आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने जायचं आहे हे लोकांच्या पर्यंत नीटपणे काय झालं नाही, पोचलं नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या 7 आंधळे आणखी हत्तीच्या गोष्टीसारखं ज्याला जे स्पर्श करताना जाणवलं तोच हत्ती म्हणून तो काय झाला, रिकामा झाला. तसं बाबासाहेबांच्या मनात असं होतं हे ठरवणं हे आता राजकीय नेत्यांनी काय केलं, आपल्या स्वार्थासाठी सुरू केलं. कितीतरी शकलं झाली, दलित साहित्याची जशी शकलं वेगवेगळी झाली तशी दलित चळवळींची सुद्धा काय झाली, शकलं झाली. तर ते थोडंसं म्हणजे खरं तर भारतीय व्यवस्थेवरती थोडासा काय झाला, तो अन्याय झाला, बाबासाहेब लवकर गेलेल्याचा असं मला निश्चितपणे वाटतं. सर, हे आमचं संकुल जे आहे हे संकुल खऱ्या अर्थानं पुरोगामी असणारं संकुल आहे. म्हणजे आम्ही आमच्या प्राध्यापकांच्या समोर, खरं तर माझा विचारच असा असतो की एका दुसरा तास नाही झाला तर काय फार बिघडत नाही आहे, पण तो तास जो आहे, जो न झालेला तास आहे, त्या तासामध्ये या मंडळींच्या संदर्भातला एखादा विचार तुम्ही विद्यार्थ्यांच्या समोर मांडत चला. म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे असतील, या महाराष्ट्रामध्ये विठ्ठलरामजी शिंदेच्या नावानं संशोधन केंद्र उभं करायचा पहिला प्रयत्न जर तुम्ही केला असेल तर तो या शहाजी महाविद्यालयाने केलेला आहे. म्हणजे या माणसांचं विचार आपल्याला काय करावं लागतील समजून. मी असं म्हणत नाही आहे की 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे विठ्ठलरामजी शिंदे समजतील, पण हा माणूस का वेगळा होता, 100 वर्षापूर्वी या मतानं अस्पृश्यदाराची चळवळ कशासाठी सुरू केली हे समजून घ्यायचं असेल तर एका दुसरा विचार तरी असताना तो आपल्या लोकांच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे. शाहू महाराज तर काय या परिसराचं दैवत आहे, लक्षात घ्या. म्हणजे शाहू महाराज जर नसते तर हा शाने दिवाण इथं उभाच राहू शकला नसता. त्या माणसाचंच मोठेपण आहे, त्या माणसानं आमच्यावरती केलेली कृपा आहे. लक्षात घ्या की या 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये जवळजवळ 22-23 काय झाले वस्ती उभी राहिली. ती जर उभी राहिली नसती तर तुम्ही, मी,
कुठंतरी शेण खात किंवा शेण काढतच आपण काय झालो असतो, ग्रामीण भागामध्ये राहिलो असतो. याची सगळ्यांची जाणीव जी आहे ती जाणीव आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर या दोघांच्या बरोबर आम्ही श्रीपतराव ठोंबरे दादांचा फोटो या ठिकाणी लावलेला आहे की ज्या माणसानं वस्तुस्थिती नजरेसमोर ठेवली आणि सामान्य माणसाची दुःख समजून घेऊन लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतानाच या ठिकाणी एक शैक्षणिक संकुल जे आहे ते संकुल उभं केलं. त्यामुळं आजच्या या दिवशी एक खूप छानपैकी विचारांचा खाद्य जे आहे ते आमच्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचलं. त्याबद्दल मी अगदी आपला मनापासून आभारी आहे. सर, या निमित्तानं खरं तर गेल्या 5-6 वर्षामध्ये अनेक नव्या गोष्टी आमच्या महाविद्यालयामध्ये माझ्या सहकार्याने घेऊन आम्हाला करता आल्या. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे शहाजी बुलेट हा जो अंक आहे तो आपण अंक तयार केलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा आणि अतिशय उच्च दर्जा हा 18वा अंक आहे, लक्षात घ्या. म्हणजे मी नेहमी एकच गोष्ट म्हणतो की एखादी गोष्ट सुरू करणं सोपं असतं, पण ती गोष्ट सातत्यानं करणं हे खूप अवघड असतं. आणि गेली 6 वर्ष आपण शहाजी वार्ताचा त्रैमासिक अंक जो आहे तो अंक काढतो आहोत. या मासिकाची अतिशय चांगली अशी मांडणी जी आहे ती प्राध्यापक पी.के. पाटील यांनी या ठिकाणी केलेली आहे. सगळ्यांनीच अंक बघून घ्या. अतिशय छानपैकी काही फोटोग्राफ्स आहेत आणि ज्यांच्या असतील त्याने आपल्याकडे हा संग्रही ठेवा तुमच्या, कारण उद्या 4 दिवसानंतर शिकरे सर तुमची बैठक जेवढी घेतील त्यावेळी वेबसाईटवरती ज्या काही गोष्टी जाणार आहेत त्या गोष्टी यांच्या माध्यमातून पाठवणं सुलभ होईल. पुन्हा एकदा पी.के. सर आणि तुमचे सहकारी सगळे जे असतील त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि सर, आपण या ठिकाणी आलात. शिकरे सर, तुम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय मन लावून ही सगळी प्रक्रिया जी आहे ती केली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि कार्यक्रमाचं शेवट करत असताना एक श्रद्धांजली जी आहे ती घ्या आणि मग समारोप जो आहे तो करा. पुन्हा एकदा आपला करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळ झालेला आहे आणि आता थोड्या वेळामध्ये पेपर देखील सुरू होणार आहे. मी थोडक्यामध्ये आपण सर्वांच्या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे. सर, आपण खूप अतिशय महत्त्वाचे उगवत्या शैलीमध्ये छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील गुणांबद्दल आम्हाला समजावून सांगितली. त्यातले अनेक पदर तुम्ही उलगडून दाखवले आणि अनेक गोष्टीसुद्धा ज्या आम्हाला कदाचित माहीत नव्हत्या त्या देखील सांगितल्या. आणि त्यामुळं ठीक आहे की छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातला जो जिव्हाळा होता, म्हणूनच ठीक आहे की पुढं ज्यावेळेला शाहू महाराजांच्या नंतर जगातला पहिला पुतळा जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तो ते जिवंत असताना कोल्हापूरमध्येच या ठिकाणी उभारला गेला, हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आपल्या व्याख्यानामधून एक गोष्ट निश्चित विचार कराविषयी वाटते मला की आपण नागपूर परिषदेच्या निमित्तानं जो वैचारिक द्वंद्व निर्माण झालं होतं महर्षी विठ्ठलराम शिंदे, बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज, तर यामध्ये 1920ला ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला शाहू महाराजांनी विरा शिंदेंना असं सांगितलं होतं की तुम्ही मराठा आहात आणि मराठा जागेवर तुम्ही उभं राहिलं निवडणुकीसाठी. त्यावेळेला विरा शिंदेंनी त्यांना ठाम नकार दिला होता की मी मराठा जागेवर उभं राहणार नाही, मी बहुजनांच्या जागेवर उभं राहील. तर हा देखील मला पडलेला आजच्या व्याख्यानामधून मोठा प्रश्न आहे, जे आपण काही प्रश्न निर्माण केले आणि अतिशय चांगली माहिती आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या सहकार्याने मिळाली. त्याबद्दल सर आपले खूप खूप आभार. त्याचबरोबर अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यासाठी सतत आम्हाला प्रोत्साहन करणारे आणि त्यांनी आम्हाला या आजच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील काही घटना त्या उजाळा नोट केला. त्याबद्दल मी त्या विभागाच्या वतीनं आमचे प्राचार्य डॉक्टर राकेश जवान सर यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मॅक्सम कोऑर्डिनेटर आंडीकर सर, प्रबंधक मनी भोसले सर, आमच्या इतिहास विभागातील प्राध्यापक एस.डी. अपराध सर, एस.डी. जाधव सर, आमच्या शाहू क्लबमधील एस.एस. राठोड मॅडम आणि आमचे नेहमी मला सहकार्य करणारे प्राध्यापक पी.के. पाटील सर आणि आपण सर्वजण या ठिकाणी अतिशय आपला मौलिक वेळ देऊन या ठिकाणी बसला विचार ऐकला, त्याबद्दल आपण सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि यानंतर हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. निमित्तानं त्यांना विनम्र